जग आता एका आर्थिक संकटातून जात आहे. म्हणजे अनेक देशांची अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे. पण अशा अस्थिर काळातही भारताचं धोरण हे अत्यंत संयमित आहे. अनेक देशांमध्ये कठोर उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत आणि भारतावर अशी वेळ येऊ नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना उद्देशून काही आवाहनं केली आहेत. त्यामध्ये काय काय आहे तर इंधन बचत, खाद्यतेलाचा कमी वापर, इलेक्ट्रिक वाहनांचा जास्तीत जास्त वापर, आवश्यकता नसेल तर सोने खरेदी टाळणं, परदेश दौरे कमी करणं असं त्यांनी सांगितलंय. पण हे सांगितल्यानंतर विरोधकांनी याची यथेच्छ खिल्ली उडवायला सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना काही सांगितलं की त्यावर टीका करायची, त्याची खिल्ली उडवायची, हे विरोधकांचं मूळ आणि मुख्य धोरण आहे. सध्याची अस्थिर परिस्थिती पाहता आपण बोलतो काय, काय टीका करतो याचा विचार विरोधकांनी खरंच करण्याची गरज आहे. आता विरोधकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याचा अजून एक मुद्दा मिळालाय. तो म्हणजे पंतप्रधान मोदींचे 5 देशांचे दौरे. संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या दौऱ्यावर पंतप्रधान सध्या आहेत. बदलत्या भूराजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देशाचं अर्थकारण जपण्याच्या आणि वाढवण्याच्या दृष्टीने हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण असा मानला जातो. भारतासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थेसाठी ऊर्जा सुरक्षा हा राष्ट्रीय सुरक्षेचाच एक महत्त्वाचा भाग आहे. इराण अमेरिका संघर्षाची झळ भारताला बसू नये यासाठी पंतप्रधानांनी या दौऱ्यात संयुक्त अरब अमिरातीशी केलेले द्रवीभूत पेट्रोलियम वायू आणि पेट्रोलियम साठ्यासंबंधीचे करार हे अत्यंत धोरणात्मक असेच म्हणावे लागतील. ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने UAEचा दौरा हा अत्यंत फलदायी असा ठरला. म्हणजे उद्या हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारा तेल पुरवठा युद्धाच्या कारणास्तव विस्कळीत झाला तरी भारताकडे पुरेसा साठा उपलब्ध असावा यासाठी केलेली ही सगळी पूर्वतयारी, यालाच दूरदृष्टी असं म्हणतात. पण दूरदृष्टी आणि विरोधक यांचा अजिबात काही संबंध नाहीये. आपल्या विरोधकांना हे कधी कळणारच नाही, कारण टीका करणं याच्या पलीकडे विरोधकांना काही जमतच नाही. आणि आत्ताची परिस्थिती किंवा आत्ताच्या परिस्थितीत केलेले हे दौरे, त्याचं महत्त्व हे समजून घेण्याची विरोधकांची मानसिकता सुद्धा नाही. आपले विश्वप्रवक्ते संजय राऊत यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा आत्ताचा दौरा आहे त्यावर आक्षेप आहे. ते काय म्हणतायत ऐका. मोदी कुठे आहेत? मोदी 7 युरोपियन राष्ट्रांच्या दौऱ्यावर आहेत. आम्हाला म्हणतात परदेशात जाऊ नका आणि स्वतः ते परदेशात आहेत. त्यांच्या मंत्र्यांचे दौरे सुरूच राहतील. मोदी त्या दिवशी काय ते 2 गाड्या घेऊन दिल्लीत फिरत होते. किती दिवस फिरणार 2 गाड्या घेऊन? तुम्ही का पंडित नेहरू आहात का 1 गाडी घेऊन फिरायला? किंवा इंदिरा गांधी आहात? तुम्हाला सवय झालेली आहे. भारतीय जनता पक्ष हा या देशातला असा पक्ष आहे किंवा असे नेते आहेत की त्यांना सुखाची आणि अय्याशीची चटक लागलेली आहे आणि त्यांना ढोंग हा त्यांचा छंद झालेला आहे आणि त्यानुसार ते करतायत. या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या आर्थिक नाड्या भारतीय जनता पक्षाच्या हातात आहेत. त्याच्यामुळे पक्ष श्रीमंत आहे, जनता गरीब आहे. त्यांना गरिबीविषयी चिंता वाटते. ही चिंता कुठून व्यक्त केली मोदींनी? तर नेदरलँडमधून. नेदरलँडमध्ये त्यांचं स्वागत केलं. मुलं नाचतायत, ढोल वाजवतायत वगैरे, संस्कृतीचं दर्शन घडतंय. कुठे? नेदरलँडला. इथे आहे ना, इकडल्या देशाची संस्कृती किती रसातळाला चालली आहे ते पहा. नेदरलँडचं पाहायला त्यांचे प्रधानमंत्री, त्यांचं राष्ट्र समर्थ आहे. तिकडे जाऊन काय नाचगाणी करताय? इथे या. तुमची गरज आहे देशामध्ये. देवेंद्रजी त्यांना आवाहन केलं पाहिजे त्यांच्या नेत्यांना की भारत की ओर चलो, पण तसं दिसत नाही. अहो विश्वप्रवक्ते, पंतप्रधान तिथे काही सुट्टी एन्जॉय करायला किंवा मजा करायला गेलेले नाहीयेत. बरं, ते कुठल्याही देशात गेले तिथे त्यांचं भारतीय पद्धतीने स्वागत झालं तरी तुम्हाला प्रॉब्लेम, तिथे त्यांचा सन्मान झाला तरी तुम्हाला प्रॉब्लेम, त्यांनी तिथे काही महत्त्वाचे करार केले तरी तुम्हाला प्रॉब्लेम. अहो असं कसं चालेल? आणि तुम्ही म्हणता ना नेदरलँड्समध्ये गेले तिथे त्यांनी सन्मान स्वीकारला. अहो ते तिथे काही फक्त सन्मान स्वीकारायला गेले नव्हते. भारताने देशातील सेमीकंडक्टर उत्पादन परिसंस्थेला चालना देण्यासाठी 16 मेला त्यांनी नेदरलँड सोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली
आणि हा करार भारताच्या टाटा ग्रुप आणि नेदरलँड्सच्या ASML यांच्यात झालाय. पंतप्रधान मोदी असं म्हणाले की या करारामुळे भविष्यातील तांत्रिक क्षेत्रांमध्ये सहकार्य हे अधिक दृढ होणार आहे. इतकंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रॉयल पॅलेसमध्ये नेदरलँड्सचे राजे विलेम अलेक्झांडर आणि राणी मॅक्सिमा यांची सुद्धा भेट घेतली आणि त्यांच्या भेटीनंतर पंतप्रधान मोदींनी अशी घोषणा केली की 11व्या शतकातील चोल राजवंशातील ताम्रपट आता नेदरलँड्समधून भारतात परत आणले जातील. एका बाजूला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा चीन दौरा अगदीच पडेल असा झाला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन देशांच्याच दौऱ्यामध्ये भारतासाठी जे काही मिळवलं ते कौतुकास्पद आहे. पण हे कळण्याइतकी कुवत आपल्या विरोधकांकडे आणि आपल्या विश्वप्रवक्त्यांकडे नाहीये. जनतेला सांगायचं की तुम्ही परदेशात जाऊ नका आणि स्वतः परदेशात जायचं, हे असं बोलणं संजय राऊत यांना अजिबात शोभत नाही. मुळात पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्याची तुलना ही कोणाशीच होऊ शकत नाही. आणि आजपर्यंत पंतप्रधानांनी जे जे परदेश दौरे केले ते देशहितासाठीच केले. तुमचे ते मित्रपक्ष जो आहे काँग्रेस, त्याचे शहजादे म्हणजे राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यावर तुम्ही कधी काही बोलत नाही. ते नेमके परदेशात कशासाठी जातात एकदा विचारा ना त्यांना. आणि त्यांचे अधिक दौरे हे तर गुप्त असतात, सिक्रेट दौरे असतात. एकदा विचारा राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यांचा देशाला काय फायदा आहे, त्यांचा उद्देश काय, यातून भारताला आजपर्यंत काय काय मिळालंय. उलट हे महाशय तिथे जातात तर भारताचीच बदनामी करून येतात. अहो, हा फरक स्पष्ट आहे आणि हा जनतेला सुद्धा कळतो. पण विश्व प्रवक्ते असलेल्या संजय राऊतांना हा फरक कळत नाही. पंतप्रधानांचे दौरे हे देशहित, विकास, रोजगार, अर्थव्यवस्था मजबूत करणं हे डोळ्यासमोर ठेवून केले जातात. आणि दुसरीकडे राहुल गांधींच्या दौऱ्यातून पर्यटन, टीका, बदनामी आणि चिखलफेक एवढंच केलं जातं. 22 वर्षात या पप्पू महाशयांनी 54 सिक्रेट फॉरेन ट्रिप्स केल्यात आणि त्यावर 60 कोटी रुपये इतका खर्च झालाय. आता हा एवढा पैसा आला कुठून? भाजप खासदार संबित पात्रा यांनी या दौऱ्याविषयी काही प्रश्न उपस्थित केलेत आणि ते अगदी योग्य प्रश्न आहेत. ऐका. 22 वर्षों में पब्लिक लाइफ में रहते हुए 54 टाइम्स राहुल गांधी जी विदेश यात्रा पे गए, जिसमें कौन कौन से देश हैं? इटली है, यूनाइटेड किंगडम है, यूनाइटेड स्टेट्स है, जर्मनी है, वियतनाम है, कंबोडिया है, सिंगापुर है, बहरीन है, मालदीव्स है, कतर है, यूनाइटेड अरब एमिरेट्स है. और 3 मई 2026 को एक्स और सोशल मीडिया के पोस्ट पर जो फुटेज सर्कुलेट हुआ, जो अनअनाउंस्ड यात्रा रही, उसमें मस्कट और ओमान भी है. 3 मे 2026 रोजी राहुल गांधींनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टनुसार त्यांनी ओमान आणि मस्कत या देशांना भेट दिली होती. या दौऱ्याची माहिती त्यांनी आधी दिलेली नव्हती. कशासाठी गेले होते ते, म्हणजे त्याचा उद्देश काय होता, हे संजय राऊत यांनी एकदा राहुल गांधींना विचारावं. म्हणजे आपले विश्व प्रवक्ते रोज सकाळी एक पत्रकार परिषद घेतात आणि त्यातून महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलत असतात. तर कधीतरी राहुल गांधींच्या दौऱ्यावर सुद्धा त्यांनी बोलावं. म्हणजे राहुल गांधी परदेशात जातात, भारताची बदनामी करतात, ते तुम्हाला चालतं. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात जाऊन आपल्या देशाचं नाव उंचावतात, तिथे महत्त्वाचे सामंजस्य करार करतात, ते तुम्हाला टोचतं. आणि कसं आहे, देशात आणीबाणीची परिस्थिती असताना हातावर हात ठेवून घरात बसून फेसबुक लाईव्ह वरून हे करार होऊ शकत नाही ना. आपल्या देशाच्या विकासासाठी परदेशात जाणं गरजेचंच आहे. तुम्ही जरा तुमच्या डबक्यातून जरा बाहेर या आणि थोडा मोठा विचार करून बघा. म्हणजे तुम्हाला कळेल की या परदेश दौऱ्यांचं महत्त्व किती आहे, अशी अपेक्षा आहे. असो, आजच्या भागात इथेच थांबते. पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समधनं नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. अशाच महत्त्वाच्या विषयांवर आपण रोज भेटणार आहोत, बोलणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.